तुम्हाला रे वस्ती कोण सांगितली? राव पण महेश चल ग गुण चल शरदनगर. आपलं सिंधूचं पोरग पाहुणं 72. हां 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 त्यांनी सांगितले काय वस्ती इकडे यायच काय नक्की नव्हतं. नाही आम्ही कास बैल बाबासाठी आम्ही घरून निघालो होतो. मुलाखत आम्ही बघितली होती कालची तर बघतो मुलाखत मी ह्याने आजूर बघितली होती. मला काल धावला मला आज आपण जाऊन म्हणलं खाली शेतापूरला गेलतो. बरं वाकडची नाही बैलाकडे तिथे जाऊन बैल बघून मी बैल बघाय कधीपासून फिरताय? आता जवळ 5-7 मिनिट झालं बैल बघायला फिरतात. तुम्ही दोघं पण फिरताय? दोघं संघटन आणि आमचे काय आपले घरचे काय घरच्या गायचे मग फिरताय? कधीपासून फिरताय? 5-6 मिनिट नाद कोणापासून लागला? वडिलापासून काही असं मीडिया बघून? आम्हाला नाद लागला वडिलापासून. आमची वडिला पहिले शिळी नव्हती दूध पिळून त्यात होता नव्हती. आमच्या नाद लागला आम्ही आज 5 मिनिट बैल बघतोय. एकाच गावचं तुम्ही दोघं? सख्खा बाबा. मोठं कोण? तुम्ही आणि लहान? सख्ख चुलत भाऊ. शिक्षण चालू आहे. काय कितवीला आता? का ग्रॅज्युएशन पूर्ण झालं? आणि त्यांचं आता शेती. मग ह्या भागातल्या बैलाची माहिती कशी लागली? तुमचं याकडे व्हिडिओ आहे हो बरं. बैला हां हां ती म्हणलं बघून तरी म्हणलं हां आपल्याला तर आपल्याला झालं तरी तुमच्या इथे आलो काय दिसले आम्ही खाली चाललो होतो सगळं विचारून. बरं. तिथे विचारलं कोपऱ्यात हां तिथे 5-7 कावडे लाग म्हणलं मग इथे पिथे हाय बैल बघून तर आम्ही सगळं खाली खाली चाललो होता. मी वर आल्यावर कालोडी दिसली. हां हां मी वर्तमान केल्यामुळे तुम्हाला दिसली. नाही गाडी आल्यावर तुमची उशीर बघितली होती पण तुम्ही पुढे जाणार आहे का थांबताय मी बघितलं म्हणून बाहेर आलो मला. आम्ही कास बैल बासाठी घरनं निघालो नंतर आमचं काम बिम काय नव्हतं. तुम्ही इकडे यायच म्हणून आला नव्हता? हां चाहिएच अजून थोडा तुम्हाला नको? आता बेगपूर मार्ग गेला नाही इकडून खालनं आलो नदीत इकडे आता